गुड मॉर्निंग. भागीरथी निवास करून गुड मॉर्निंग. नवाज पिढ्याला आलाय. त्यांचे मेसेज स्टार्ट झालेत माझ्या शाळेच्या टीचर पासून ते माझ्या गावातल्या व्यक्तीपर्यंत. सुशी आणि मी एक शूट करतोय. तर मित्रांनो हे बघा, हे आपले सगळे गणपती. काजूची भाजी भाई आज. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. भागीरथी निवास करून गुड मॉर्निंग. तर अशी मस्त गुड मॉर्निंग झाली आपली परत एकदा. काल ऍक्च्युली खूप लेट झालं नाटकामुळे, पण झाली मस्त. नवाज पेढेचा मला सांगितलं नवाज पिढ्याला आलाय. किती वेळ झाला? काय कुठली ट्रेन पकडलेलीस? कोकण कन्या. आणि किती वेळ लागला? तरी बराच झाले आता नाही म्हटलं 10-12 अधिक तास. अधिक. नीट आलास ना? पण गर्दी होती काय? अरे खूप पाय ठेवायला जागा नाही. काय बोलतो एवढी? शेवटी मग उतरलो आणि स्लीपर मध्ये जाऊन झोपलो खाली. ओके ओके चल. आणि आपला भाऊ वेदू साहेब आपले आलेले आहेत. काकी बघा काहीतरी अतिच खुश आहे. काकी बघा आधी करून घे. वेदू आला आपला. सागरवेडी आज त्याची बांधूया. नाही यार. तर मित्रांनो आता मी आलो कोंडाला आणि कोंडाला जस्ट व्हिडिओ सेंड केले नाही. तर ॲक्च्युली खूप बरं वाटतंय की एवढी मेहनत सुरू आहे. म्हणजे शिमग्याचे जे व्हिडिओ आहेत किंवा जे एडिट झाले आहेत ते ब्लॉग पडतात आहे, तर ते ॲक्च्युली खूप बरं वाटतं की लोकांपर्यंत ॲक्च्युली पोहोचतात आहेत. आणि त्यांचे मेसेज स्टार्ट झालेत माझ्या शाळेच्या टीचरपासून ते माझ्या गावातल्या व्यक्तीपर्यंत. सगळी लोक हेच बोलतात की ॲक्च्युली खरंच खूप तू बरं केलंस की आम्हाला ते ह्या माध्यमातून तू दाखवतोय व्हिडिओज, किंवा आम्हाला खरंच ती प्रथा तुझी एवढी मस्त आहे, तुझं गाव किती मस्त आहे. या सगळं म्हणजे हे अजून पण होतं का, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत माझ्या व्हिडिओजद्वारे पोहोचतात. आणि ॲक्च्युली सगळ्यांचे एक्झाम सुरू आहेत, त्यामुळे त्यांना येता आलं नाही खूप जणांना. तर मग त्यांच्या म्हणजे माझ्याद्वारे त्यांना एवढं बघायला मिळत आहे. तर ह्याचीच मला खूप म्हणजे बोलतात ना बरं वाटतं. खूप फिलिंग खूप अशी हे वाटते की ॲक्च्युली कळतं लोकांना. आणि शिमगा एवढा कोकणात मोठा असतो हे या व्हिडिओजद्वारे कळतं आहे. आणि ते स्वतःहून एवढी बोलतात ना मनापासून बोलतात आहे. परत इव्हन टी व्हीवरती बघतात तेव्हा पण त्यांचे व्हिडिओज त्यांचे फोटोज मला दाखवत आहे. प्रथमेश मी व्हिडिओ बघतो म्हणून बघ नक्की. हे सगळं खूप बरं वाटतंय. आणि बस एवढंच. हाच माझा पहिला मोटिव्ह होता की कोकणातला शिमगोत्सव हा लोकांपर्यंत पोहोचू दे. म्हणजे आमच्या गावातल्या आमच्या ज्या प्रथा आहेत किंवा कोकणातल्या ज्या प्रथा आहेत वेगवेगळ्या जागी, त्या सगळ्यांच्या प्रथा कशा असतात, काय वेगवेगळ्या असतात हे समजू दे लोकांना. हाच माझा पहिला मोटिव्ह होता ब्लॉग करायचा. आणि सेकंड तर मला शिमगा ऑफकोर्स बघायला यायचं होतं, मला देवांना भेटायला यायचं होतं. तर ह्याच अजून पण खूप चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी अजून शिमगोत्सव संपला नाही आहे. आता 2-3 गोष्टी आता गावच्या प्रथेप्रमाणे होतात आहेत. तर त्या देवांच्या ऑफकोर्स ते दाखवल्या जाऊ शकत नाही, बिकॉज त्या थोड्या कौल असतं, परत अजून काय वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर मग बस आता काल तुम्ही नाटक बघितलं, नाटक कसं वाटलं? आणि ती पण एक खूप बोलतात ना मोठी गोष्ट आहे दशावतार नाटकमध्ये. आणि ते पण कोकणाला रिप्रेझेंट करतं, पहिलं रिप्रेझेंट करतं कोकणाला. तर ते पण तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि बस आता पुढे आहे, अजून 2-3 गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया आणि करत राहा. बाकी माझे व्हिडिओज बघत राहा. आपली कोकणातली मजा आहे ती पण काय संपणार नाहीत. तुमच्या पण काही आठवणी असतील तर सांगा आणि भेटूया. चला जेवायला जाऊया घरी. सुशी आणि मी एक शूट करतोय. म्हणजे सुशीचं डायरेक्शन आहे
आणि मी ॲक्टर आहे. तरी गावाला येऊन आम्ही काय ना काय मधल्या वेळामध्ये आम्ही शूट करत असतो काय ना काय. तर त्याचे रील मी टाकीन यूट्यूबवर, ते पण बघा नक्की आणि सांगा कसं वाटलं. गाणं पण एकदम मराठमोळं आहे आपलं, मजा आली तुम्हाला बघताना. कोकणाची वाईब आहे फुल, मजा आली, बघा नक्की. चला शूट करूया. तर बोलतात ना गावचं, प्रत्येक गावचं काहीतरी एक्स फॅक्टर असतो किंवा त्याचा हार्ट असतो असा. तर माझ्या गावचा जो हार्ट आहे ना दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे मला तरी वाटत नाही कुठल्याच गावी आहे असं, म्हणजे प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या हे असेल. माझ्या गावचं किंवा माझ्या वाडीतलं जो एक्स फॅक्टर आहे तो बघा आता. हा तलाव आपला, हा बंधारा आणि हा तलाव आहे. आणि बघा बरोबर डोंगराच्या पायथ्याशी मस्त असा तलाव. इकडे आम्ही आधी विसर्जन करायचो गणपती, पण तिकडे मग गणेश घाट केल्यापासून तिकडे आम्ही तिकडे विसर्जन करतो. जेवढे तुम्ही गणपतीचे व्हिडिओ बघितले असतात ते खूप आधीचे, जेव्हा माझ्या फीडवरती बघाल तर एक 5-6 वर्षाच्या आधी तिकडे इकडे करायचो आम्ही, इकडे गणपती विसर्जन. पण आता सध्या खूप इथे मला वाटतं थोडं स्ट्रिक्ट केलं इथे. इथे आता गेट्स आणि बांधलेत. आधी ओपन होतं, सगळं ओपन होतं फुल, आता बघा गेट आणि बांधलेत तिकडे समोर. तर थोडं आहे पण मस्त एकदम यार. म्हणजे इथे आलो ना यार, आम्ही इथे पोहायला यायचो. आता इकडे पुढे पण एक ना मस्त केलंय पोहण्यासाठी, आणि दाखवीन मी काहीतरी तुम्हाला. पण खूप बाप इकडे आल्यावरती तर इथे आम्ही संध्याकाळचे बसायला यायचो स्पेसिफिकली. हा सुशी, इथे शांत बसतो ना आपण येऊन, निसर्गाचे आनंद चोरायला येतो. तर चला इकडे शूट करूया आपलं एक आणि मग जाऊया आपण. A few moments later. रोड बघताय मित्रांनो, बघा इथे बघा समोर बघा, हा रोड आहे. इकडे मोठी मोठी लोक म्हणजे आपले हिमालयन कुठल्या पण गाड्या ॲडव्हेंचर ज्या आहेत त्या पडतात. पण अशा रोडवरती ही आपली गावची जी बोललोय, गावची जी बाईक असते तीच बाईक सर्वात बेस्ट. युनिकॉर्न असू दे, स्प्लेंडर असू दे, स्प्लेंडर असू दे, किंवा अजून कुठले शाईन ना, शाईन. दाखवतो पुढचा रोड बघा भाई. रोड एवढा डेंजर आहे ना. हा बस पकड रोड बघा. अजून दाखवतो पुढचा पण बघा रोड. हा रोड बघा, गावची बाईक आहे बघा. रोड बघा डेंजर आहे भाई, रोडच नाही आहे. तर मित्रांनो हे बघा, हे आपले सगळे गणपती जसे लाईनीत आपण बघितलंय. 2018, 2019, 20, 21, 22, 23 आणि 24. हा 24चा लास्ट आपला परमांचा महाकालेश्वर, आणि या वर्षीचा आपला आता इथून सुरू होईल. मग इथे परत 2025, 26, 27, 28 सगळे येतील लाईनमध्ये. तर ही बेसिकली मी विचार केला की इकडे सगळ्या अशा वॉल असतील जिकडे आपले सगळे गणपती आतापर्यंत झाले. जेवढे मला कलेक्ट करता आले तेवढे मी कलेक्ट केले आणि कोणाकोणाकडून, आणि त्यानंतर मग हे ठरवलं की हे करायचं म्हणून. आता यावेळी गणपतीची घाई न करता मी याच वर्षी आता आणलाय, डायरेक्ट फ्रेम कंटिन्यू परत सुरू होतील. तर आता परबांचा सूर्यकीर्ती तो इथे येईल. परबांचा सूर्यकीर्ती आपला बाप्पा चला या वर्षीचा. ओहो भाई ने लगा दे फ्रेम, अभी लगेगा अपना बाप्पा का फोटो. परमांचा सूर्यकीर्ती इथे मस्त लागेल आता. ऍक्च्युली बाप्पामुळे एवढे ओळखायला लागलेत ना. मी ज्या झरावसोलाकडे जातो तो काहीतरी 6 महिन्या अगोदर, कारण की मी हे इकडे सगळे एकदमच तराटे बनवलेले. तर मी गेलो आणि त्याने PDF जस्ट पाठवली व्हॉट्सअपवरती. तर व्हॉट्सअपवरती पाठवली. तो बोलतो तुम्ही आधी पण आलात का इथे? हो आलो आहे. तुला गणपतीचेच फोटो घेऊन आलात का? हो आलो आहे. तो बोला की आता का हा यावर्षीचा का? हो हा यावर्षीचा माझा बाप्पा, यावर्षी पण बाप्पा. तसं बाप्पाचं यार बाप्पामुळे ओळखायला लागलं ना बस. हीच
मेन पोच पावती असं झालं. खरं बाप्पावरती खूप प्रेम आहे. बाप्पा पहिला त्यानंतर सगळे. तो सुयश अभी लगा रहा है बडी. तर हे सुयशने ऑलमोस्ट सगळे लागलेत. सगळे खेळ ठोकण्यापासून सुयशने सगळे लावलेत. आणि आम्ही आकाश नेहमी काय आम्ही टवाळी असतो आमचं हे बघ ते बघ काहीतरी करतो टाइमपास आमचा चालू आहे. पण सुयश द बडी, द गँगस्टर, द आर्मी, द जाऊ दे किंग जॉन यून आहे सुयश. सांगतो नंतर तुम्हाला. शकाबूम. येस मस्त मस्त असं खूप भारी. चल लावूया. दाखव जरा परवांचं सूर्यकीर्ती. कसला बाप्पा होता यार यावर्षी पण. आठवण येते. चला वा 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 वा. बंटू लाईट लाव का जरा बाळा तिकडची. दिसतोय यार. हा हा हा. सगळे गणपती आपले बघून घ्या. 2005, 2006, 7 नंतर नाही मिळालं मला. 14 मिळाला, 18 मिळाला. त्यानंतर 19, 20, 21, 22, 23, 24 आणि लास्ट आपला सूर्यकीर्ती. चला हे काम झालंय आपलं. मस्त असे वॉल बघतात ना लोक, बरं वाटतंय. लोक बोलतात पण अरे तो गणपती एवढे मस्त मस्त वाटतंय. इथून मी सुरुवात केली बेसिकली. हे बघा इथून दिसतंय. 2021 पासून मी सुरुवात केली. 21, 22, 23, 24 आणि ते 25. आणि हा जो आहे ना इकडे हा मी पाठवलेला 2018 मध्ये मकर. मला खूप जसं हे झालेलं तेव्हा पहिली कमाई आणि पहिलं जे असतं ना तेव्हा मी 2018 मध्ये हे मी माझ्या असा पहिल्या कमाईने पाठवलेलं मकर बाप्पा. असं होतं की यावर्षीचं मकर किंवा यावर्षीचं डेकोरेशन जे असेल ते माझ्या मी ह्याने करेल पैशाने. खूप आठवण येते बाप्पासोबत खूपच. यात सर्वात या सगळ्या फोटोमध्ये आवडता बाप्पा माझा हा 2007चा पार्वतीसोबत आहे ना तो बाप्पा. हा मला बाप्पा खूप आवडलेला. ही मूर्तीच खूप आवडलेली. मस्त मूर्ती होती. पार्वती अशी घेऊन आहे गणपती बाप्पांना. मस्त वाटतंय. म्हणजे आठवणी खूप आहेत बाप्पासोबत. आणि माझ्या मते आहे की कोकणामध्ये ना अशी एक वॉल असली पाहिजे ज्यामध्ये ऑफकोर्स सगळ्यांच्या आधी एक पूजा व्हायची वर्षातून एकदा. त्याचे फोटोज किंवा हे असे बाप्पाचे फोटोज एक वॉल प्रत्येकाच्या घरात पाहिजे. कारण की आल्यावरती ते कळतं की किती तुम्ही बाप्पांना प्रेम करता किंवा किती तुम्ही असं बोलत ना आठवणी जपताना ते सगळं दिसतं. आणि मला तरी हे वाटतं तुम्ही पण करा काहीतरी. मजा आहे तुम्हाला. मी आधी पण सांगितलं डेकोरेशन पण मी ठेवलं. हे डेकोरेशन 2023चं काहीतरी डेकोरेशन आहे. 2023चं विचार करा. 23 म्हणजे महाराजा केलेला तेव्हा शिवाजी महाराज आमचे. ते बघा 23 बरोबर. परबांचा महाराजा. हा बघा हे त्याच्या पाठी दिसतंय. ती मुद्रा जी आहे ती बाप्पाच्या पाठची मुद्रा आम्ही सांभाळून ठेवलेली. आणि ती अजून पण सुयशने लावली आहे. हे लावून डबल टेप लावून ती अजून पण तशीच आहे. सेम टू सेम. कलर चेंज झाले काय चेंज झालं पण आहे तशीच मुद्रा आहे ती. मस्त मुद्रा आहे. आणि हे यावर्षीचं आठवण परवांचं सगळं. आता बघूया यावर्षी पण आली आयडिया. बघूया बाप्पा काय असेल यावर्षी आपला. कुठला रूप घेईल किंवा कुठल्या रूपात येईल आपल्या घरात. बघूया आज यावर्षी. का कोण पाहुण्या आईच्यात कशी मस्त दिसते ना फोटो. ही बघा काजच काज आमच्याकडे. भाई साहब काजूची भाजी भाई आज. आहा सर्वात श्रीमंतीची भाजी. तर भाजी लागते. ओले काजू एवढे भारी लागतात ना. ही भाजी आहे ना
खरंच कुठल्या कोकणी मुलीला प्रपोज करायचा असेल तर ही भाजी तिला घेऊन जायची आणि बोलायचं आय लव्ह यू. प्रेमात पडली ती समजा. एवढी भारी भाजी आहे.